नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सरळ सेवेच्या सिरीज मधील इतिहास या टॉपिक मधील इतिहास शालेय 8वी ते 12वी याच्यातला आज आपण पुढचा पाठ म्हणजे 31वा पाठ बघणार आहोत। आजचं लेक्चर थोडं मोठं पण असणार आहे कारण मी जास्त पाठ कव्हर केलेला आहे आणि काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे आपल्याला नव्याने कळणार आहेत। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट की आजच मी प्लेलिस्ट अपडेट केलेली आहे, त्याच्यात मी कोणते टॉपिक सरळ सेवेचे जे आपले झालेले आहेत त्या प्लेलिस्ट मी तिथे टाकलेले आहेत। बघा कोणते तर इतिहास, नंतर समाज सुधारक, राज्यव्यवस्था, महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण आणि महाराष्ट्रातले जिल्हे त्यांच्याविषयी जी माहिती जी काय आहे असे जे 5 टॉपिक आहेत त्याचे ज्या काही प्लेलिस्ट आहे त्या मी तिकडे टेलिग्रामला अपलोड केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी व्यवस्थित सगळं भेटून जाईल। तर अशा पद्धतीने ती प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे प्रत्येक सब्जेक्टची। आता एकदा फक्त जे कोणी पहिल्यांदा बघत असेल त्यांच्यासाठी की आपलं काय काय झालेले आहे, जे हे हायलाइट केलेले टॉपिक दिसतात तुम्हाला हे सगळे झालेले आहेत आणि हे जे अंडरलाइन म्हणजे भारत भौगोलिक व संकीर्ण, इतिहास, नंतर विज्ञान, पोलीस प्रशासन, चालक भरती आणि संकीर्ण हे ऑनगोइंग आहेत आणि हे जे हायलाइट केले आहेत येलो कलर मध्ये हे सगळे आपले कंप्लीट झालेले आहेत हां। आणि याच्याच प्लेलिस्ट मी तिकडे तुम्हाला दिलेले आहेत टेलिग्राम चॅनलला, तुम्ही जाऊन ते तिकडे फॉलो करू शकता। आणि हे जे अंडरलाइन केलेले आहेत हे आपले सायमल्टेनियसली चालू आहेत। याच्यातला इतिहास आज उद्या कंप्लीट होऊन जाईल हां। तर मग अशा पद्धतीने मला तुम्हाला हे सांगायचं होतं। त्याच्यानंतर मला सांगायचं होतं की एका सरांची काल कमेंट आली होती, ते बोलले की हे जे पुस्तक आहे हे कुठेही भेटत नाहीये, ऑफलाइन पण त्यांनी चेक केलं आणि ऑनलाइन पण कुठे भेटत नाहीये। तर त्या सरांना मी कमेंट केलेली, त्यांचा काही रिप्लाय मला आलेला नाहीये। तर बघा सर, मी तुम्हाला कमेंटमध्ये पण हे सांगितलेलं की जर कुठे पुस्तकावर जे कोणते नंबर दिले त्याच्याशी तुम्ही संपर्क केला का, नसेल केला तर करून बघा, किंवा मग पुण्यात वगैरे किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तुमचे कोणते फ्रेंड्स असतील तर त्यांना घ्यायला सांगा, त्यांच्याकडे समजा उपलब्ध असेल तर मला असं वाटत नाही याचं शॉर्टेज असू शकतं म्हणून। तर बघा हा जो नंबर दिसतोय तुम्हाला 99 629 545 हा डायरेक्टली सरांकडे कॉन्टॅक्ट होऊ शकतो असं मला वाटतं, कारण हा नंबर नेमका सरांकडे असतो की नाही हे मला माहिती नाहीये, पण सरांशी कनेक्टेड आहे हा नंबर, तर तुम्ही ह्या नंबरला संपर्क करू शकता। आणि हा जो नंबर आहे हा पुढे पण दिलेला आहे बघा इथे, तर ह्या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। हे 2 नंबर हां जे सरांशी कनेक्टेड असतील असं मला वाटतं। त्याच्यानंतर इथे हा पण तोच नंबर आहे, वितरणासाठी संपर्क हा पण तोच नंबर आहे। आणि त्या व्यतिरिक्त अजून नंबर दाखवते तुम्हाला जिथे तुम्ही कॉल करून विचारू शकता। बघा इथे पण आहे, हे बघा इथे काही नंबर दिलेले आहेत, यांच्याशी पण संपर्क करा, कदाचित तुम्हाला भेटलं तर भेटून जाईल, नाही तर मग मी सांगितलं तसं तुमच्या जिल्ह्यात नसेल तर दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही मित्रमैत्रिणींना त्यांच्याकडून घेऊ शकता, त्यांना विकत घ्यायला सांगा आणि तुम्हाला पोस्ट करायला सांगा। आणि समजा नाहीच भेटलं तर टेन्शन घेऊ नका, कारण हे सगळं तर मी कंप्लीट करून घेतीच आहे तुमचं, मग तुम्ही ही सिरीज फॉलो करा आणि म्हणजे काय होईल ॲडिशनल होईल। ही एक सिरीज तुम्ही फॉलो केली आणि तुम्ही समजा वेगळं पुस्तक घेतलं, समजा तुम्ही ज्या कोणत्या पर्टिक्युलर एक्झामसाठी प्रिपेअर करत आहात, समजा त्याच्या PYQचं पुस्तक घेतलं तर सायमल्टेनियसली तुम्ही तुमचं ते करा आणि बाकी मग मी हे सायमल्टेनियसली चालूच आहे। फक्त मी जसा वेळ मिळेल तसं कंप्लीट करून घेते। शक्यतो ह्या सिरीजमध्ये मी आत्तापर्यंत कधीही खंड केलेला नाहीये, तर त्यामुळे ही सिरीज स्टेप बाय स्टेप आपली चालूच राहील। कंप्लीट व्हायला थोडा वेळ लागतोय पण 100% कंप्लीट होणार आहे, ठीक आहे। तर मग अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करून अभ्यास करू शकता। तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बरं, अजून एक जे राज्यसेवेची सिरीज मी तुम्हाला सांगितलं होतं मी स्टार्ट करणार आहे, त्याला थोडा विलंब होतोय ॲक्च्युली। तुम्हाला जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला इंट्रोडक्टरी लेक्चरचा की मी पुस्तक पण आणलेलं, ठीक आहे, मग सिरीजला विलंब का होतोय तर मी एका ठिकाणी स्थिर नाहीये, एका जिल्ह्यात स्थिर नाहीये। तर मग मी मागच्या वेळेस जिथे राहत होती तिथे मी ते पुस्तक नेऊन ठेवलेलं आणि मला पुन्हा तिथेच जायचं होतं, पण ॲक्च्युली काही मेडिकल हेल्थ इमर्जन्सीमुळे माझ्या नाही घरातील काही सदस्यांच्या, त्यामुळे मला काही गावाला जाता आलं नाहीये, ठीक आहे। तर त्यामुळे ह्या गोष्टी, तर पुस्तक मी मागवलेलं आहे हां, पुस्तक त्या गावाहून मी माझ्या जिल्ह्यात मागवलेलं आहे आणि मग
माझ्या जिल्ह्यात आता ते पुस्तक येईल 1-2 दिवसात, आपण पुन्हा ती सिरीज स्टार्ट करूया. तर अशा पद्धतीने काही गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात. माझ्या निम्म्या गोष्टी दुसऱ्या गावांना, निम्म्या गोष्टी इथं असं झालेल्या आहेत. त्यामुळे ते पुस्तक राहिलं गावाला, कारण मी 2-3 दिवसाच्या भरोशावर आले होते, पण मला इथेच राहावं लागलं आठवडाभर. असं ते आहे. तर तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. राज्यसेवेचे विद्यार्थी, आता 2-3 दिवसात ते पुस्तक येईल, मग मी त्याच्यावर सिरीज नक्की स्टार्ट करते, कारण 28 सप्टेंबरला आपला पेपर आहे. ठीक आहे. तर बघा, आजचा पहिला प्रश्न जो आहे, आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, नीट लक्ष द्या. आझाद हिंद सेनेची स्थापना डॅश डॅश यांनी केली, तर कोणी? रास बिहारी बोस यांनी. आझाद हिंद सेनेची स्थापना डॅश डॅश यांनी केली, रास बिहारी बोस यांनी. स्वतंत्र भारताचे संविधान डॅश डॅश रोजी अंमलात आले, 26 जानेवारी 1950. 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात. आणि अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही माझे ऑनलाईनचे स्टुडंट ऐकत असाल किंवा जे ऑनलाईन ऑफलाईन, जे माझे ऑफलाईनचे पण कोणी स्टुडंट ऐकत असतील, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, करंटला जे काही मी ऑफलाईनला शिकवते, तर ऑफलाईनमध्ये मला काही टाईम लिमिट असतं, बरोबर? तर त्या टाईम लिमिटमध्ये मला त्या गोष्टी कंप्लीट करणं भाग असतं. त्यामुळे मला बाकीच्या गोष्टी अजिबातही बोलता येत नाही. हे ऑफलाईनचे विद्यार्थी कोणी ऐकत असतील तर तुम्हालाही जाणवत असेल. त्यामुळे मला ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे, कोणी ऐकत असतील तर, हे जे यूट्यूबचे व्हिडिओ आहे ते 100% फॉलो करा. कारण काही गोष्टी ज्या तिथे सांगण्यात स्किप होतात, किंवा जे शांत चित्ताने मला सांगायचं असतं, जे मी तिथे सांगू शकत नाही, त्या एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला ऑनलाईनच्या स्वरूपात निश्चितपणे मिळून जातात. का मिळतात? कारण इथे तुम्हाला व्हिडिओ पुढे ढकलण्याचा ऑप्शन असतो. ठीक आहे. तर म्हणजे मी इथे शांत चित्ताने बोलू शकते, इथे मला टाईम लिमिट नसतं. मी माझ्या पद्धतीने इथे ह्या गोष्टी घेऊ शकते. म्हणजे तिथेही मला ते कव्हर करायचं असतं, पण मी बाकीच्या गोष्टी सांगणं निश्चितच टाळत असते. तर फॉर एक्झाम्पल, जसे आपण पद्म पुरस्कार सगळेच पाहिले, सगळे बघितले आपण, पण एक एक्स्ट्राचा जो व्हिडिओ आहे जो मी टाकलेला, की 19 पद्मभूषण जे पुरस्कार आहेत, जे मी तुमचे एका व्हिडिओमध्ये तर कव्हर केलेच, प्लस मी शॉर्ट्स व्हिडिओच्या स्वरूपात पण ते व्हिडिओ आणते, बरोबर? तर मग हे व्हिडिओ, यूट्यूबचे व्हिडिओ फॉलो केले तुम्ही, तर तुम्हाला जास्त बेनिफिट आहे. कारण तुम्ही मला ऑफलाईनला पण फॉलो करता आहात आणि ऑनलाईनला पण फॉलो करता आहात. तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला दुहेरी फायदा होतोय. आणि ऑनलाईनमध्ये मी काय करते आहे, शांत चित्ताने सगळ्या गोष्टी तुमच्या करून घेते. आणि बऱ्याच गोष्टी मला, फॉर एक्झाम्पल ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मी ऑफलाईनला पण घेतलं, ऑनलाईनला पण घेतलं. अशा काही गोष्टी आहेत ज्या रिपीट होऊन जातात. मग हा ऑफलाईनवाल्यांसाठी हा फायदा आहे, की ते तिकडे नाही येऊ शकले तर ते ऑनलाईनमध्ये माझे लेक्चर्स अटेंड करू शकतात. पण फरक असतो की मी इथे तुमच्या समोर नसते, तिकडे मी तुमच्या समोर असते. काही गोष्टी तुम्ही मला प्रत्यक्षात विचारू शकतात, पण माझा हा मानस असतो, ही माझी इच्छा असते की माझा प्रत्येक विद्यार्थी, ऑफलाईन असू दे ऑनलाईन असू दे, प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही गोष्टीपासून तो वंचित राहू नये, त्याला प्रत्येक गोष्ट कळावी. त्याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून का असे ना, छोटे छोटे व्हिडिओ महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हाला सर्वांगीण ज्ञान व्हावं आणि तुम्हाला ती माहिती मिळावी. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूया. सांगण्याचं तात्पर्य काय, की हे लेक्चर्स अतिशय महत्त्वाचे असतात, कारण इथे अवांतर मी नॉलेज द्यायला, म्हणजे माझ्याकडे वेळ असतो आणि तुम्हालाही तुमची इच्छा असते की तुम्ही ऐकायचं का पुढे ढकलायचं किंवा स्पीड वाढवू शकतात. या सगळ्या गोष्टी ऑफलाईनला आपण करू शकत नाही. तेवढ्या पिरियडमध्ये त्या गोष्टी पटकन कराव्याच लागतात. ठीक आहे. तरी म्हणून इथे मी स्लो बोलली तरी चालून जातं, तिकडे मला उरक घ्यावा लागतो. ठीक आहे. बघा, स्वतंत्र भारताचे संविधान डॅश डॅश रोजी अंमलात आले, तर 26 जानेवारी 1950. 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात डॅश डॅश यांनी मांडलेला छोडो भारत ठराव बहुमताने मंजूर झाला, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला ठराव. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना डॅश डॅश आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला, तर कोणी? बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी. फेब्रुवारी 1946 मध्ये डॅश डॅश येथे नाविक दलाने इंग्रजांविरुद्ध उठाव केला,
तर मुंबई येथील नाविक दलाने. 1875 मध्ये डॅश डॅश छावणीत मंगल पांडे यांनी सैनिकांच्या असंतोषाला तोंड फोडले. तर बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी सैनिकांच्या असंतोषाला तोंड फोडले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा डॅश डॅश यांनी दिली. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. तर डॉक्टर राम मनोहर लोहिया. हैदराबाद संस्थानच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व डॅश डॅश यांनी समर्थपणे केले. तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी. भारतामध्ये डॅश डॅश यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. तर कोणाच्या? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून. पुढे बघा, निर्वसाहतीकरणाच्या 3 टप्प्यात डॅश डॅश या टप्प्याचा समावेश होत नाही. तर कोणत्या? वसाहतीकरणाच्या टप्प्याचा समावेश होत नाही. सामीलनामा कराराला डॅश डॅश संस्थानाने सकारात्मक प्रतिसाद दिला. तर पतियाळा संस्थानाने सामीलनामा कराराला सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढे बघा, 1-2 मिनिट बघा. मराठवाड्यात डॅश डॅश हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तर 17 सप्टेंबर. भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅशव्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला होता. तर 370. 1949-50 मध्ये फ्रेंचांची डॅश डॅश ही वसाहत सार्वमताद्वारे भारतात विलीन झाली. तर चंद्रनगर ही वसाहत. डॅश डॅश यांनी लोकभावनेची दखल घेऊन गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आझाद गोवा व स्वतंत्र गोवा ही वृत्तपत्रे डॅश डॅश यांनी सुरू केली. तर कोणी? डॉक्टर टी.बी. कुन्हा यांनी. डॅश डॅश प्रभावामुळे संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. तर असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. जुनागड हे डॅश डॅश एक संस्थान होते. तर सौराष्ट्रातील संस्थान. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात 600वर डॅश डॅश होती. तर संस्थाने होती. 1954 मध्ये आझाद गोमंतकच्या कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन करून डॅश डॅश भाग ताब्यात घेतला. तर नगर हवेलीचा भाग ताब्यात घेतला. पुन्हा वाचते बघा. 1954 मध्ये आझाद गोमंतकच्या कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन करून नगर हवेलीचा भाग ताब्यात घेतला. पुढे बघा, गोवा मुक्ती आंदोलनात डॅश डॅश यांनी मोलाचे योगदान दिले. तर मोहन रानडे यांनी. गोवा मुक्ती आंदोलनात मोहन रानडे यांनी मोलाचे योगदान दिले. ऑस्ट्रियाचे सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश डॅश हा देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. ऑस्ट्रियाने सर्बियाच्या विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया हा देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. अमेरिकेने डॅश डॅश या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. तर हिरोशिमा. 1916 मध्ये उत्तर समुद्रातील डॅश डॅश येथे जर्मनी व इंग्लंड यांच्यात युद्ध होऊन जर्मनी आरमाराचा पराभव झाला. बघा, 1916 मध्ये उत्तर समुद्रातील जेटलंड येथे जर्मनी व इंग्लंड यांच्यात युद्ध होऊन जर्मन आरमाराचा पराभव झाला. हिटलरने डॅश डॅश तह अमान्य करून या तहाने जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी झुगारून दिल्या. हिटलरने व्हर्सायचा तह अमान्य करून या तहाने जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी झुगारून दिल्या. पुढे बघा, पहिल्या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांच्या गटात डॅश डॅश या राष्ट्राचा समावेश नव्हता. तर इटलीचा समावेश नव्हता. आता हे जरा आपण बघून घेऊ. म्हणजे दोन ग्रुप पडले होते. तर त्या 2 ग्रुप पैकी अक्ष म्हणजे त्यांना सेंट्रल, तुम्हाला दाखवते मी त्यांना म्हणायचं काय आहे ते. 1-2 मिनिट बघा. आपण प्रश्न काय बघितला? पहिल्या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांच्या गटात डॅश डॅश या राष्ट्राचा समावेश नव्हता. तर अक्ष राष्ट्रांच्या गटात म्हणजे जे सेंट्रल पॉवर होती ना त्याच्यात इटलीचा समावेश नव्हता. मग इटलीचा समावेश कशात होता? तर बघा, आपण हे बघून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल त्यांना काय म्हणायचं आहे. वर्ल्ड वॉर फर्स्ट 1914 ते 1918 इन्व्हॉल्व्ड 2 मेन अलायन्सेस, द अलाइड पॉवर्स अँड द सेंट्रल पॉवर्स. ठीक आहे, 2 गट कोणते?
अलाइड पॉवर्स आणि सेंट्रल पॉवर्स. द अलाइड पॉवर्स प्रायमरीली कन्सिस्ट ऑफ फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, रशिया, इटली, जपान अँड लॅटर द युनायटेड स्टेट्स. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला. म्हणजे मग इटलीचा समावेश कशात झाला? अलाइड पॉवर कंट्रीजमध्ये. आणि द सेंट्रल पॉवर वर मेनली कंपोज्ड ऑफ जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, बुल्गेरिया अँड ऑटोमन एम्पायर. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा ज्या महत्त्वाच्या आहेत. पुढे बघा, राष्ट्रसंघाची संकल्पना मांडणाऱ्या डॅश डॅश राष्ट्रसंघाचे सभासदत्व स्वीकारले नाही. तर राष्ट्रसंघाची संकल्पना मांडणाऱ्या अमेरिकेने राष्ट्रसंघाचे सभासदत्व स्वीकारले नाही. सोव्हिएत रशिया हे डॅश डॅश राष्ट्र बलिष्ठ आहे. तर सोव्हिएत रशिया हे साम्यवादी राष्ट्र बलिष्ठ आहे. हिटलरने डॅश डॅश या तटस्थ राष्ट्रावर आक्रमण केल्याने इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. तर हिटलरने पोलंड या तटस्थ राष्ट्रावर आक्रमण केल्याने इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. बघा, नाझीवादी विचारसरणीत डॅश डॅश विशेष महत्त्व होते. तर नाझीवादी विचारसरणीत वंशश्रेष्ठत्वाला विशेष महत्त्व होते. 1943 मध्ये डॅश डॅश येथील युद्धात मार्शल झुकावच्या नेतृत्वाखालील रशियन फौजांनी जर्मनीचा पराभव केला. तर 1943 मध्ये स्टॅलिनग्राड येथील युद्धात मार्शल झुकावच्या नेतृत्वाखाली रशियन फौजांनी जर्मनीचा पराभव केला. पहिल्या महायुद्धात शौर्य गाजविणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना इंग्लंडकडून डॅश डॅश हे शौर्याचे सर्वोच्च पदक देण्यात आले. तर व्हिक्टोरिया हे शौर्याचे सर्वोच्च पदक देण्यात आले. बघा, पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना इंग्लंडकडून व्हिक्टोरिया हे शौर्याचे सर्वोच्च पदक देण्यात आले. भारत हा इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात सामील झाल्याची एकतर्फी घोषणा भारताच्या व्हॉइसरॉय डॅश डॅश याने केली. तर लॉर्ड लिनलिथगो याने. पहिले महायुद्ध डॅश डॅश तहाने संपले. तर व्हर्सायच्या तहाने संपले. बघा पुढे, कॅनडावरून परतलेल्या कामागाटामारू या जहाजावरील भारतीयांवर बंगालमधील बजबज या बंदरात गोळीबार केला गेला. कॅनडावरून परतलेल्या कामागाटामारू या जहाजावरील भारतीयांवर बंगालमधील बजबज या बंदरात गोळीबार केला गेला. आपल्या केसरी या वृत्तपत्रातून डॅश डॅश यांनी सरकारला हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या व हिंदी लोकांना भेदभाव न करता लष्करात अधिकारपदे द्या अशी मागणी केली. तर कोणी? लोकमान्य टिळक. पुढे बघा, भारताला स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे मत डॅश डॅश यांनी व्यक्त केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. पुढे बघा, पहिल्या युद्धात डॅश डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. तर पहिल्या युद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. 1935 मध्ये डॅश डॅश भारतापासून वेगळा करण्यात आला. तर म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला. 1947 मध्ये पहिली डॅश डॅश परिषद भरवली गेली. तर आशियाई. ठीक आहे, 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद भरवली गेली. 26 जुलै 1965 रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार डॅश डॅश या देशाला स्वातंत्र्य मिळाले. तर मालदीव या देशाला स्वातंत्र्य मिळाले. 26 जुलै 1965 रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीव या देशाला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांनी श्रीलंकेतील डॅश डॅश हे जागतिक दर्जाचे बंदर म्हणून नावारूपास आणले. तर ब्रिटिशांनी श्रीलंकेतील कोलंबो हे जागतिक दर्जाचे बंदर म्हणून नावारूपास आणले. तिसऱ्या म्यानमार ब्रिटिश युद्धात इंग्लंडचे म्यानमारचा डॅश डॅश हा भाग ताब्यात घेतला. तर तिसऱ्या म्यानमार ब्रिटिश युद्धात इंग्लंडने म्यानमारचा मंडाले हा भाग ताब्यात घेतला. म्यानमारमध्ये डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली बर्मी लोकांनी बर्मी इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना स्थापन केली. तर कोणाच्या नेतृत्वाखाली? ऑंग सांग यांच्या नेतृत्वाखाली. 1955 मध्ये इंडोनेशियातील डॅश डॅश येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. तर बाडुंग येथे
इंडोनेशियात बघा 1955 मध्ये इंडोनेशियातील बाडुंग येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. आफ्रिकी ऐक्यासाठी 1945 साली डॅश डॅश येथे आफ्रिकी परिषद नेत्यांची परिषद भरली. तर आफ्रिकी ऐक्यासाठी 1945 साली मँचेस्टर येथे पहिली आफ्रिकी नेत्यांची परिषद भरली होती. जर्मनी सेनापती डॅश डॅश याच्या चढाईमुळे ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्यास धोका निर्माण झाला होता. तर जर्मन सेनापती रोमेल याच्या चढाईमुळे ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्यास धोका निर्माण झाला होता. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश येथे होते, तर थायलंड येथे. ठीक आहे, आता ही जी सिएटो संघटना आहे ना त्याच्याविषयी थोडंसं बघून घेऊया आपण, नेमकी ती काय आहे. इंग्लिशमध्ये पण बघू आणि मराठीत पण बघू. आता बघा इथे मला गुगलचाच वापर करावा लागेल आणि तुम्ही एकटे असताना सुद्धा गुगलचाच वापर कराल, त्यामुळे गुगलवर आक्षेप घेऊ नका एवढंच मला सांगायचं आहे. माझ्याकडे पुस्तक नाही आहे सध्या, मी गुगलच बघणार आणि त्याच्यातूनच सांगणार, बरोबर. काही चुकीचं सांगण्यापेक्षा किंवा फक्त प्रश्न वाचून दाखवण्यापेक्षा मी काहीतरी तर शोधते आणि तुम्हाला दाखवते, नाही तर प्रश्न वाचून मी पुढे जाऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे आता मी हे तुम्हाला गुगलवरूनच दाखवते. तर सिएटो संघटनेचे मुख्यालय कुठे, थायलंड येथे आहे. हे कोणासाठी, ज्यांचा गुगलवर आक्षेप आहे त्यांच्यासाठी. बघा, द साऊथ ईस्ट एशियन ट्रिटी ऑर्गनायझेशन सिएटो, SEATO म्हणजे साऊथ ईस्ट एशियन ट्रिटी ऑर्गनायझेशन वॉज अ कलेक्टिव्ह डिफेन्स ऑर्गनायझेशन established in 1954 primarily to counter the spread of communism in South East Asia. ठीक आहे, ही कलेक्टिव्ह एक डिफेन्स ऑर्गनायझेशन होती. कसली, म्हणजे संरक्षणात्मक एक ऑर्गनायझेशन होती जी 1954 मध्ये स्थापन झाली. आता हे मी इंग्लिशमधलं मराठीत सांगते कारण काही काही कमेंट एकदा अशी आली होती की मराठीत सांगा. आता मला नाही वाटत हे मराठीत मी सांगायला पाहिजे, तरी मी सांगतेय. ठीक आहे, कारण नसेल समजत काहींना तर मग सांगणं गरजेचं आहे, पण मला नाही वाटत हे तर एवढं आपल्याला समजत असेलच असं मला वाटतं, पण तरी मी काही गोष्टी सांगते. ठीक आहे, तर ही काय, साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे जो आग्नेय भाग आहे ना, आपण जर मॅप बघितला पूर्ण तर त्याच्यात जो आग्नेय भाग येतो, तर त्यांची ही साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व आशिया यांची ही एक डिफेन्स ऑर्गनायझेशन होती जी 1954 मध्ये स्थापन झाली. कशासाठी, तर कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी. इट वॉज फॉर्म बाय द युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, the Philippines, Thailand and Pakistan. While it aimed to provide mutual security, SEATO is generally considered to have been largely ineffective and was eventually dissolved in 1977. ठीक आहे, पुढे पण बघून घेऊ आणि मी हिंदीत पण आणलेलं आहे. समजा डायरेक्ट कोणाला खूप इंग्लिश समजत नसेल, त्रास होत असेल, तर मी हिंदीत पण आणलेलं आहे. आता हिंदीत का, तर मग हे सगळं सांगताना इकडे तिकडे शब्द नको व्हायला माझा, म्हणून मी डायरेक्ट ते वाचून दाखवलं तर तुम्हाला ते समजेल. पर्पज काय होतं, सिएटो मेन गोल वॉज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ कम्युनिझम इन साऊथ ईस्ट एशिया, पर्टिक्युलरली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द कोल्ड वॉर. फॉर्मेशन बघा, the organization was established with the signing of Southeast Asia Collective Defense Treaty in Manila, Philippines on September 8, 1954. आता तुम्हाला हे सांगते, हे एवढं मी इन डिटेल का वाचून दाखवते, याच्यावर काय खूप प्रश्न येणार आहे का, तर बघा या पुस्तकात याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हा मनीला जो पॉइंट आहे ना, याच्यावर प्रश्न पुढे आलेले आहेत. याचं हेडक्वार्टर कुठे आहे याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि ह्या पुस्तकात सरांनी काय केलेलं आहे, पूर्वी जे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते पण दिलेले आहेत आणि प्लस सरांनी स्वतःचे पण काढलेले आहेत त्यांना जे वाटतं. त्यामुळे ही ऑर्गनायझेशन आपल्याला थोडी इन डिटेल बघणं महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, थोडंसं इन डेप्थ आपण घेऊया. तर बघा, द ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड विथ द सायनिंग ऑफ द साऊथ ईस्ट एशिया कलेक्टिव्ह डिफेन्स ट्रीटी इन मनिला, फिलिपीन्स ऑन सप्टेंबर 8, 1954. Key members, the founding members including the United States,
France, Great Britain, New Zealand, Australia, the Philippines, Thailand and Pakistan. Effectiveness. SEATO is generally viewed as having been largely ineffective due to internal divisions and a lack of strong commitment from its members. Dissolution म्हणजे ती बंद कधी झाली? SEATO ceased operations on June 30, 1977. आपण थोडं हिंदीत पण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून नीट कळेल. SEATO का संगठन, SEATO का हिंदी में मतलब है दक्षिण पूर्व एशिया संधि संगठन. इसे अंग्रेजी में साउथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गेनाइजेशन कहा जाता है. यह एक क्षेत्रीय रक्षा संगठन था जिसकी स्थापना 1954 में की गई थी. इसका मुख्य उद्देश्य दक्षिण पूर्व एशिया में साम्यवाद के प्रसार को रोकना था. SEATO के बारे में कुछ और बातें. स्थापना 8 सितंबर 1954 में मनीला फिलिपीन्स में. सदस्य आपण पाहिलेले आहे. उद्देश्य दक्षिण पूर्व एशिया में साम्यवाद के प्रसार को रोकना और सदस्य देशों की रक्षा करना. समापन 1977. ठीक आहे, तेव्हा हे ॲग्रीमेंट भंग झालं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे आणि अजून एक ऑर्गनायझेशन येणार आहे म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ मोठा पण असेल आणि थोडा अजून माहितीपूर्ण पण असेल ज्याच्यात काही नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार होत्या. ठीक आहे, आणि त्यात मी तुम्हाला नेहमी सांगते हे अख्खं पुस्तक राज्यसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. राज्यसेवेच्या दृष्टीने बघा, सरळ सेवेचं पुस्तक आहे पण मी तुम्हाला खूप वेळा सांगते राज्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बघा, SEATO संघटनेचे मुख्यालय कुठे? तर थायलंड येथे आहे. याचं मुख्यालय थायलंड येथे आहे. 1986च्या डॅश डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. तर 1986च्या हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. सोव्हिएत रशियाचे प्रमुख डॅश डॅश यांच्या काळात शीतयुद्ध सुरू झाले. तर जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात शीतयुद्ध सुरू झाले. पुढे बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असे म्हणतात. रिचर्ड निक्सन व ब्रेझनेव यांच्या डॅश डॅश येथील शिखर परिषदेत आण्विक क्षेपणास्त्रांच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर एकमत झाले. तर मॉस्को येथील रिचर्ड निक्सन व ब्रेझनेव यांच्या मॉस्को येथील शिखर परिषदेत आण्विक क्षेपणास्त्रांच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर एकमत झाले. अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात 1978 साली डॅश डॅश येथे झालेल्या परिषदेत इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला. तर बघा, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात 1978 साली कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या परिषदेत इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला. पुढे बघा, 1979 साली इराणमध्ये राजकीय क्रांती होऊन इराणच्या शाहची हकालपट्टी होऊन डॅश डॅश यांची सत्ता प्रस्थापित झाली. तर अयातुल्ला खोमेनी यांची. सोव्हिएत रशियाचे डॅश डॅश यांच्या काळात विघटन होऊन एकसंघ सोव्हिएत रशियाचे अस्तित्व संपुष्टात आले. तो गोर्बाचेव यांच्या काळात. अँझूज या त्रिपक्षीय संरक्षण करारात डॅश डॅश हे राष्ट्र समाविष्ट नव्हते. तर इंग्लंड. ठीक आहे, बघा ते पण आपण बघून घेऊ. ANZUS असा त्याचा उच्चार होतो किंवा ते स्पेलिंग आहे. अँझूस ट्रीटी. द ANZUS ट्रीटी ऑल्सो नोन ॲज द ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ट्रीटी. बघा त्याच्यातच आहे. A फॉर ऑस्ट्रेलिया, NZ फॉर न्यू झीलंड, US फॉर युनायटेड स्टेट्स. इज अ कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट साइन इन 1951. It was designed to promote cooperation among the three nations in the Pacific region, primarily to address security concerns following World War II and the rise of communism. आता हिंदीत बघून घेऊ. हिंदी में मतलब है ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड और संयुक्त राज्य अमेरिका सुरक्षा संधि. यह एक सामूहिक सुरक्षा समझौता है जो 1951 में इन तीनों देशों के बीच हुआ था. पूरा नाम बघितलं आपण.
या संधी हे पण बघितलं. फ्रान्सिस्को मध्ये तिथे त्याच्यावर सह्या झाल्या, फ्रान्सिस्को मध्ये 1951 मध्ये. संधि का मुख्य उद्देश्य था कि यदि इन तीनों देशों में से किसी एक पर हमला होता है तो बाकी 2 देश उनकी मदद करेंगे. हालांकि 1980 के दशक में न्यूजीलैंड ने परमाणु हथियारों के खिलाफ नीति अपनाई, जिसके कारण अमेरिकी नौसेना को अपने बंदरगाहों में प्रवेश करने से रोक दिया गया. इससे 1986 में संयुक्त राज्य अमेरिका ने न्यूजीलैंड के साथ अपने संधि दायित्वों को निलंबित कर दिया. ठीक है, फिर भी तीनों देश के औपचारिक रूप से संधि के सदस्य बने हुए हैं, लेकिन व्यवहार में यह निष्क्रिय हो गया है. ठीक है, यह संधि प्रशांत क्षेत्र में सुरक्षा और सहयोग को बढ़ावा देने के लिए बनाई गई थी. बघा आता पुढे मला काय सांगायचं आहे, जेव्हा मी हे वाचलं तेव्हा रिसेंट मध्ये एक आहे, त्याला म्हणता ऑक्यूस, ज्याच्यावर आत्ता रिसेंट मध्ये प्रश्न पण आलाय, त्याच्यावरून मला हे ANZUS वरून ही एक थोडीशी मला त्याच्या नावासारखी वाटली, AUKUS, जी रिसेंट मध्ये चर्चेत आहे, म्हणून मी ही जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आणली. तर बघा, A फॉर काय आहे, ऑस्ट्रेलिया, UK फॉर युनायटेड किंगडम आणि US फॉर युनायटेड स्टेट्स. तर त्याच्यासाठी ही तुम्हाला मी दाखवली की ही रिसेंट मध्ये आहे आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, बघा पुढे जाऊया आपण. मग कोणतं राष्ट्र त्याच्यात समाविष्ट नाही आपण बघितलं, इंग्लंड. आणि कोणते कोणते होते, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स. पुढे बघा, नाटो कराराला प्रत्युत्तर देण्यासाठी सोव्हिएत रशियाने साम्यवादी राष्ट्रांचा डॅश डॅश करार घडवून आणला. तो वॉर्सॉ पॅक्ट म्हणतो आपण त्याला, की वॉर्सॉ करार घडवून आणला. पुढे बघा, आणि पुन्हा जे कोणी पहिल्यांदा हे लेक्चर ऐकत असेल तर त्यांना सांगते, ज्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच्यावर मी पुन्हा चर्चा केलेली नाहीये, कारण ऑलरेडी आता किती हे 31वे लेक्चर आहे, म्हणजे आधीच्या काही लेक्चर्स मध्ये ऑलरेडी चर्चा झालेल्या आहे आणि आता जे नवीन गोष्टी आहेत त्याच्यावर मी चर्चा करते आहे. नाटो कराराला प्रत्युत्तर हे झालं आपलं. पुढे बघा, आग्नेय आशियातील राष्ट्रांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने सिएटो करारातील राष्ट्रांनी डॅश डॅश येथे आग्नेय आशियाई संरक्षण विषयक करार केला, तर मनीला फिलिपाईन्स येथे. बघा झालेलं आहे ऑलरेडी आपलं. अलिप्ततावाद ही कल्पना युद्धापेक्षा डॅश डॅश अधिक निगडित आहे, तर शांततेशी अधिक निगडित आहे. अलिप्ततावाद, नॉन अलाइनमेंट मूवमेंट. ठीक आहे, ज्याला NAM आपण म्हणतो. 1949 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या परिषदेत डॅश डॅश स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यात आला. तर इंडोनेशियाच्या पुन्हा वाचते, 1949 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या परिषदेत इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यात आला. पुढे बघा, इंग्लंडमधील डॅश डॅश येथील सामन्यांपासून कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात झाली. तर क्रिस्टल पॅलेस येथील सामन्यांपासून, इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेस येथील सामन्यांपासून कॉमनवेल्थ गेमची सुरुवात झाली. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार संमत झाला, तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. 1976 मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा अधिकार लागू झाला. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. काय कोणता दिवस आहे, 12 जानेवारी. आंतरराष्ट्रीय, पुढे बघा, आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्यांवर विचार विनिमय करण्यासाठी 56 राष्ट्रांची एक बैठक डॅश डॅश येथे भरली, तर क्युबा येथे. 1947 मध्ये डॅश डॅश परिषदेत संमत झालेल्या करारास गॅट करार म्हणून ओळखले जाते, तर जिनिव्हा परिषदेत संमत झालेल्या करारास. डॅश डॅश हे राष्ट्रकुलाचे पायाभूत तत्व आहे, तर स्वयंस्फूर्त सहकार्य. 2016 मध्ये भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून प्रथमच निवड झालेल्या महिला कमिशन अधिकाऱ्यात डॅश डॅश यांचा समावेश नव्हता, तर असीमा चटर्जी यांचा समावेश नव्हता. पुढे बघा, अण्वस्त्रधारक पाणबुडीची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान साध्य करणारा भारत हा जगातील 6वा देश ठरला. तर अशा पद्धतीने आपले
1-2 मिनिट. बरं, एक मी तुम्हाला सांगताना हा कितवा भाग सांगितला, 31वा का 30वा मला माहित नाही, पण जो सांगितला असेल तो सांगितला असेल. बरोबर आहे, 31वाच पार्ट आहे. माझं थोडं शेवटी कन्फ्युजन होत होतं. ठीक आहे. हा तर 31वा पार्ट, ज्याच्यात आपण 2 पेजेस, 2 म्हणजे ॲक्च्युली 4 पेजेस कंप्लीट केलेले आहेत. आणि अजून 2 ते 3 लेक्चरमध्ये आपला इतिहास हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल, आज उद्या किंवा परवापर्यंत. ठीक आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.